गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण अभ्यास करत असताल. नक्की खात्री आहे मला की तुम्ही अभ्यास करत आहात. आपण सर्कलमधले सगळे कन्सेप्ट एक एक करत संपवले आहेत. जवळपास आपले आजपर्यंत 24 लेक्चर झालेत आणि हे आपलं 25वं लेक्चर आहे. पहा, ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर प्रॅक्टिस सेट 3.5 आहे तो सोडवणार आहोत. आपण टँजंट सेगमेंट थेरम पाहिला, इस्कर्व्ड अँगल थेरम पाहिला, टँजंट सेकंड सेगमेंट आपण शिकलो. परत सगळ्या गोष्टी आपण शिकलो. परत टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इन द इंटिरियर पार्ट ऑफ सर्कल, टू कॉर्ड्स इंटिरियर आउटर पार्ट ऑफ द सर्कल, या सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर आज आपण पाहणार आहोत ह्या ठिकाणी नवीन असणारं पॉईंट म्हणजे प्रॅक्टिस 3.5. एकदम क्लिअर आहे की तुम्हाला हे प्रकरण छान समजलं आहे. प्रत्येक व्हिडिओ ज्याने पाहिला आहे आणि नोट्स काढल्यात अशा प्रत्येक विद्यार्थ्यांना हे प्रकरण अत्यंत सोपं जाणार आहे. लक्षात ठेवा, एकदम सोपं. पहा, तुम्हालाही लक्षात येत असेल की खरोखर हे प्रकरण आजपर्यंत जे काही मी शिकलो आहे, स्वतः तुम्ही जे शिकलात, जे पाहून जे शिकलात ते क्लिअर आहे. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहू. प्रॅक्टिस सेट 3.5 स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 3.5. फर्स्ट रीड द फर्स्ट क्वेश्चन नंबर. इन द फिगर रे PQ, पहा, रे PQ टचेस द सर्कल ॲट अ पॉइंट Q and PQ is equal to 12, then PR is equal to 8. Find PS. काय फाइंड करायचं आहे? फाइंड PS and RS. दोन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. फर्स्ट काय दिलं आहे? PQ is a tangent of a circle and SR is a secant of a circle. These two intersect in a point P. एक टँजंट आहे, एक सेकंड आहे, ती कोणतं इंटरसेक्ट करतात? ॲट अ पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. त्यावेळेस आपण शिकलोत टँजंट सेकंड सेगमेंट थेरम शिकलोत. टँजंट सेकंड सेगमेंट थेरमचा वापर करून हे सॉल्व करणार आहेत. पहा बरं, ह्या ठिकाणी रे PQ is a tangent. Ray PQ is a tangent of a circle and काय SR is a secant and SR is secant of a secant. SR is a secant. Intersect each other at a point P. Then using by tangent second segment theorem, काय PQ square is equal to PR multiply by PS आहे. हे लक्षात ठेवा. Then using tangent second segment theorem, PQ square is equal to PR multiply by PS, and the reason is tangent second segment theorem. Tangent second segment theorem. By using tangent second theorem. Okay, then substituting the value of PQ is 12. Square of 12 चा स्क्वेअर करायचा आहे, इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ PR इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय PS. स्क्वेअर ऑफ 100 काय येईल? 144 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय PS. आता हे दोन 8 गुणाकार इकडायला भाग करात. देन फाइंड द PS इज इक्वल टू 144 upon 8. We get the answer. पहा, 8 1 जा 8 किती आले? कॅरी किती झाले पहा बरं? 6. इथं झाले 6.
परत काय झालं सॉरी एक मिनिट काय होतं पहा बरं ओके PQ स्क्वेअर आहे या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी किती मिळाले पहा बरं व्हॅल्यू पाहूत आपण 12च आहे 12चा स्क्वेअर पहा 12चा स्क्वेअर इज इक्वल टू हे मिळालं PR मल्टिप्लाय बाय PS PR मल्टिप्लाय बाय काय PS मिळालं। आता ह्या ठिकाणी 12चा स्क्वेअर झाला हे PS हे झालं ओके। नेक्स्ट काय होईल ह्या ठिकाणी PS इज इक्वल पहा PS इज इक्वल टू काय PS इज इक्वल टू 144 अपॉन 8 पहा 8 1 जा 8 परत कॅरी 6 झाले काय झालं परत 8 8 जा 64 हे मिळालं। देन वी गेट द PS इज इक्वल टू 18 युनिट्स। PS किती मिळालं 18 युनिट्स। आता PS मिळालं नेक्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ RS पहा PS इज इक्वल टू 18 आहे PR इज इक्वल टू 8 आहे देन फाइंड द RS इज इक्वल टू काय होईल पहा बरं देअरफॉर PS इज इक्वल टू PR मल्टिप्लाय बाय RS and reason is PRS are collinear. Then substitute the value PS is equal to 18 is equal to PR is equal to 8 plus RS. Then we get RS is equal to हे plus इकडे minus 18 minus 8 is equal to 10 units. Therefore RS is equal to 10 units. Okay, is the answer of this question. PS is equal to 18 units and RS is equal to 10 units. Next question लगे start करो तो अपन लिहिलं क्वेश्चन नंबर 2 पहा क्वेश्चन नंबर 2 काय आहे प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 2 इन फिगर chord MN and RS intersect at a point D. D is the interior point of the circle. D कुठं आहे इंटेरियर आहे लक्षात D is the interior of the circle and then काय दिले if त्याच्यात दोन सब क्वेश्चन if RD is equal to 15 RD is equal to काय दिले 15 DS is equal to 4 and MD is equal to and then find the DN एकदम इझी क्वेश्चन खूप सोपा पहा तुम्हाला माहिती आहे chord आन्सर लिहितोय chord MN सेकंड chord काय and chord RS intersect each other अटलं तर at a point काय at a point intersect at a point D and point D is interior काय इंटेरियर ऑफ सर्कल पॉइंट D कुठं आहे इंटेरियर ऑफ सर्कल आहे आणि असं असेल तर तुम्हाला माहिती आहे फक्त यांचा गुणाकार करायचा MD मल्टिप्लाय बाय DN इज इक्वल टू RD मल्टिप्लाय बाय DS बस बाकी काहीच नाही। पहा काय करायचं पहा बरं ह्या ठिकाणी काय तुम्हाला सुरुवातीला RD ह्या गोष्टी दिल्यात ओके देअरफॉर हे आपण थेरम पाहिला आहे इंटरनल जर दोन कॉर्ड सर्कलच्या इंटरनल भागामध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर काय फक्त त्यांचा गुणाकार MD मल्टिप्लाय बाय DN इज इक्वल टू RD मल्टिप्लाय बाय DS देन यूजिंग दिस थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन theorem of internal division of chords हा इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा थेरम वापरायचा बाकी काय नाही। देन सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू MD इज इक्वल टू काय आहे MD इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय DN फाइंड करायचा आहे ओके वी गेट नाउ सबस्टिट्यूट द RD इज इक्वल टू 15 अँड DS इज इक्वल टू 4 पहा DN इज इक्वल टू काय होईल 15 चौक किती होईल पहा बरं 15 चौक
60 ओके. आणि हे गुणाकार तिकडायला भागाकार झाले. आता तुम्हाला भाग द्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. पहा बरं काय होईल. 8 पंचे 4, 8 साती 56, 8 साती किती 56, किती उरले 4 उरले. भाग जात नाही, परत बाहेरून 0 घेतला, परत 8 पंचे 40. Therefore dn is equal to 7.5 units is the answer of first sub question. हा झालं, हे झालं पहिल्या सब क्वेश्चनचा आन्सर. काय पहा बरं, इफ आर डी दिलं आहे, डी एस दिलं आहे, ओके, एम डी दिलं आहे आणि फाईंड डी एन. सेम ॲज इट इज क्वेश्चन नंबर ह्याच्यातला सब क्वेश्चन 2 आहे. काय सांगितले पहा आता इन क्वेश्चन नंबर 2. पहा आर एस इज इक्वल टू 18, आर एस सांगितलं आहे. आर एस इज इक्वल टू 18. पहा काय दिलं आहे अगोदर ते आपण मांडून घेऊत. आर एस इज इक्वल टू 18. नेक्स्ट एम डी इज इक्वल टू 9 अँड डी एन इज इक्वल टू काय 8. तुम्हाला काय फाईंड करायचं आहे, फाईंड डी एस. डी एस फाईंड करायचं आहे, एकदम इझी क्वेश्चन. डी एस फाईंड करायचं. पहा हे माप फाईंड करायचं आहे, फाईंड डी एस. हे माहीत नाही म्हणून ह्याला काय म्हणलं, एक्स म्हणलं. लेट डी एस इज इक्वल टू एक्स. ओके, डी एस इज इक्वल टू एक्स झालं. आता आर एस माप किती आहे, 18 आहे. आर एस 18 आहे, हे एक्स मानलं तर आर डी काय होईल, 18 मायनस एक्स. येते लक्षात. हे पूर्ण 18 आहे आणि लेट डी एस इज इक्वल टू एक्स. देन आर डी इज इक्वल टू 18 मायनस एक्स. 18मधून एक्स वजा केले का आर डी मिळेल. हे लक्षात आलं का. ओके, मग आर डीचं माप माहीत झालं, हे एम डी माहीत आहे, डी एन माहीत आहे आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यात ठेवायचे, बाकी काही नाही. लेट आर एस इज इक्वल टू काय एक्स. आर एस एक्स मानलं तर काय होईल आता पहा बरं. आर एस आर एस नाही काय, डी एस इज इक्वल टू फाईंड करायचं. लेट डी एस इज इक्वल टू काय एक्स. देअरफॉर खाली काय आर एस इज इक्वल टू आर डी प्लस डी एस. आणि रिझन तर बिकॉज आर डी एस आर कोलिनियर. Point. Then substituting the value, RS is equal to 18 is equal to RD माहित नाही आहे, RD plus DS is equal to काय आहे x. आणि आता RD हे प्लस इकडायला मायनस होतील. Therefore RD is equal to 18 minus x. RD is equal to 18 minus x. RD मिळालं. Then two chords intersect each other at a point काय D. पहा परत लिहा chord MN and chord RS intersect RS intersect at a point D. Then काय आहे, देन काय मिळेल तुम्हाला, हे फक्त तिरकस गुणाकार करायचं. काय एम डी मल्टिप्लाय बाय डी एन इज इक्वल टू आर डी मल्टिप्लाय बाय डी एस. आणि काय लिहायचं सेम ॲज इट इज हे आहे ते इथे लिहायचं आहे. थेरम ऑफ काय, थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ अ chord. इंटरनल division of chord. Theorem of internal division of chord. Next, substituting the value md काय आहे, md is equal to 9 multiply by dn is equal to 8 is equal to rd is equal to काय 18. rd पहा rd काय मिळालं 18 मायनस rd is equal to 18 मायनस x multiply by ds is काय ds is equal to x. पहा आर डीचं माप आहे ते टाकलं, डी एस काय एक्स आहे. द मल्टिप्लिकेशन इज काय होईल 9 8 जा 72 इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन पहा एक्स मल्टिप्लाय बाय 18 18x
मायनस एक्स मल्टिप्लाय बाय एक्स मायनस एक्स स्क्वेअर सगळे एका बाजूला आणा. देअर फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस. देअरफॉर एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर मायनस झालं मायनस 18x प्लस 72 आणि एका बाजूला काय राहिलं 0. त्यानंतर 72चे असे फॅक्टर पाडा त्यांची बेरीज किती आले पाहिजे 18. काय येतील फॅक्टर पहा बरं तुम्ही. 12 सकून 72 12 सक किती 72 -12 -8 मल्टिप्लिकेशन प्लस 72 अँड ॲडिशन काय मायनस येईल मायनस किती होईल 18 येईल. पहा काय झालं ह्या ठिकाणी. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 12x हे आपण शिकलो आहेत मायनस 6x प्लस 72 इज इक्वल टू 0. Therefore this is first group. Second group take a common x minus 12. Next take a common minus 6 x minus काय झालं 12 इज इक्वल टू 0. परत x minus 12 कॉमन निघाल x minus 12 एज टेक अ कॉमन आणि x minus 6 इज इक्वल टू 0. Therefore x minus 12 इज इक्वल टू 0 और x minus 6 इज इक्वल टू 0. आणि व्हॅल्यू ऑफ x काय पहा बरं x इज इक्वल टू काय 12 मायनस आहे इकडे आला प्लस और x इज इक्वल टू 6. पहा आणि आपण कशाचं माप फाइंड करायचं आहे फाइंड डी एस काय मानलं आहे लेट डी एस इज इक्वल टू काय मानलं आहे एक्स मानलं आहे. आता काय पहा बरं ह्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू काय मिळालं आहे 6 आणि एकदा काय मिळालं 10. देअरफॉर डी एस इज इक्वल टू 12 और काय डी एस इज इक्वल टू काय 6 युनिट्स. एक तर 12 युनिट्स असेल नाहीतर किती असेल 6 युनिट्स असेल. अशा पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन आहे आपण ह्या ठिकाणी काय केलं आहे सोडवला आहे. एकदम इझी असणारा क्वेश्चन आहे लक्ष द्या एकदम सोपा जाणार आहे. पाहूत नेक्स्ट क्वेश्चन. पहा क्वेश्चन नंबर 3 in figure O is the center of circle. Okay, next and B is a point of contact. पहा B point of काय contact आहे. segment OE perpendicular to काय AD. segment OE perpendicular to AD. AB is equal to 12. AB is equal to 12. AC is equal to पहा AC is equal to 8. and find काय AD फाइंड करायचे फर्स्ट देन फाइंड DC हे DC फाइंड करायचे आणि नेक्स्ट फाइंड D. पहा एकाच प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन तुम्हाला दिले एकदम सोपं आहे. पहा एकदम क्लिअर प्रश्न आहे. अगोदरचा जो क्वेश्चन सॉल्व केला होता त्या म्हणजे क्वेश्चन जो फर्स्ट आहे ना सेम त्यासारखा आहे. पहा बरं काय करायचं ह्या ठिकाणी काय सेगमेंट ए बी इज काय ह्या ठिकाणी काय रे ए बी इज काय आहे इज टँजंट ॲट अ पॉईंट काय ॲट अ पॉईंट बी. काय ह्या ठिकाणी ए बी इज अ टँजंट ॲट अ पॉईंट कुठं टच होते बी अँड ए डी इज सेकंड अँड काय सेगमेंट AD is second. AD is second of a circle with center O. हे आहे ते लिहिलं. आता तुम्हाला काय फाइंड करायचं फर्स्ट फाइंड द AD फाइंड करायचं आहे. पहा फर्स्ट फाइंड द AD बाय ह्या ठिकाणी टँजंट सेकंड सेगमेंट थेरम यूज करायचा आणि फाइंड करायचं आहे. काय ए बी स्क्वेअर पहा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी मल्टिप्लाय बाय ए डी. लिहायला सोपं किंवा ए सी मल्टिप्लाय बाय ए डी इज इक्वल टू ए बी स्क्वेअर कसंही करा काही अडचण नाही. ओके ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी मल्टिप्लाय बाय ए डी tangent second segment theorem. Tangent second
segment theorem by using tangent secant theorem. Then substituting the value, AB is equal to 12 square is equal to AC is equal to 8 मल्टीप्लाय बाय AD माहीत नाही आहे तो AD फाइंड करायचा आहे. स्क्वेअर ऑफ 12 इज 144 इज इक्वल टू 8 मल्टीप्लाय बाय AD. देन AD इज इक्वल टू हे 8 मल्टीप्लायला इकडायला डिवाइडला जातील. देअरफॉर AD इज इक्वल टू 144 अपॉन 8 आणि भाग द्या बरं. 8 1 जा 8 परत कॅरी झाले 64 झाले. 64ला 8 भाग द्या काय झालं 8. ओके. देअरफॉर AD इज इक्वल टू 18 युनिट्स. हे मिळालं का. AD इज इक्वल टू 18 युनिट्स. एकदा पाहून घ्या. AD इज इक्वल टू 18 युनिट्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळालेला आहे. AD इज इक्वल टू 18 युनिट्स. नेक्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ DC. DC फाइंड करायची. DC कुठं आहे. AD काय आलं आहे 18 आलं आहे. AD इज इक्वल टू 18 AC इज इक्वल टू 8. देन फाइंड द DC. DC इज इक्वल टू काय माहिती आहे तुम्हाला. एकदम इझी आहे. काय होईल AD इज इक्वल टू AC मल्टीप्लाय बाय AD इज इक्वल टू AC मल्टीप्लाय बाय DC आणि बिकॉज A, C and D are collinear. Then substitute the value. AD is equal to 18. 18 is equal to AC is 8 plus DC. एकदम इझी आहे. सोपं एकदम. पहा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपे क्वेश्चन आहेत. पहा या ठिकाणी काय होईल हे प्लस इकडे आल्यावर मायनस होईल म्हणजे DC is equal to 18 minus 8. Then we get the answer is 10 units. Therefore DC is equal to 10 units. ह्या ठिकाणी तुम्हाला DC चं माप फाइंड झालं. नेक्स्ट फाइंड द काय DE. DE फाइंड करायचं. पहा ह्या ठिकाणी DE कुठं आहे. ह्या ठिकाणी DE हे माप तुम्ही फाइंड करणार आहे. हे DE फाइंड करायचं. पहा OE परपेंडिक्युलर टू AD दिलं आहे. OE परपेंडिक्युलर टू AD आहे. नेक्स्ट OE परपेंडिक्युलर टू DC and DC is a chord of circle. DC is a chord of circle. OE परपेंडिक्युलर टू chord DC. जर ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर कॉर्डला परपेंडिक्युलर असेल रेडियसमधून काढलेला असेल तर त्यावेळेस कॉर्ड परपेंडिक्युलर थेरमनुसार हे DEचं माप ह्या कॉर्डचं कसं असतं हाफ असतं. हे क्लिअर आहे. इज दॅट क्लिअर. आता काय होईल पहा बरं. लेट काय OE सेगमेंट OE perpendicular to AD is given. Okay, write down the segment OE perpendicular to काय segment DC. Okay, and DC is a chord. Therefore chord segment OE perpendicular to chord DC. आणि जर रेडियस सेंटरमधून DC वर परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. हे तुम्हाला माहीत आहे. सुरुवातीला शिकलो. Therefore काय DE is equal to half of the DC and reason is perpendicular काय chord perpendicular theorem. chord शॉर्टकट मध्ये तो chord परपेंडिक्युलर थेरम. ते पूर्ण थेरम लिहिण्याच्या ऐवजी chord परपेंडिक्युलर थेरम आपण पाहिलं त्याचा कॉन्व्हर्स पाहिला त्याच्यानुसार हे झालं. D इज इक्वल टू 1 अपॉन DC इज इक्वल 1 अपॉन व्हॅल्यू ऑफ DC इज इक्वल टू 10. देन सबस्टिट्यूट द व्हॅल्यू अँड DE इज इक्वल टू वी गेट द 5 युनिट्स. हे आपल्याला टोटली ह्या ठिकाणी तीनही गोष्टी ह्या ठिकाणी मिळाल्यात. AD इज इक्वल टू आता सुरुवातीला लिहिली होती तर AD इज इक्वल टू 18 युनिट्स
नेक्स्ट DC इज इक्वल टू 10 युनिट्स अँड DE इज इक्वल टू 5 युनिट्स. हे समजलं. अशा पद्धतीने आपण आज हे 3 क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडून दिलेत. सर्वांना छान समजतील. आणि आज आपण इथंच थांबणार आहोत. अभ्यास रेग्युलर करा. ओके, सर्वांना बाय.